काम जास्त बोला कमी नाहीतर घरी जा असा थेट इशारा आता एकनाथ शिंदे यांनी आपल्या आमदारांना दिलेला आहे। खरं तर सध्या त्यांचे मंत्री आणि आमदार हे सर्वांच्याच रडारवर आलेले आहेत, त्यांच्यावर विविध आरोप केले जात आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी आपल्या आमदारांना आणि मंत्र्यांना या सूचना केलेल्या आहेत। दुसरीकडे विरोधकांचा मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी कुठेतरी सॉफ्ट कॉर्नर पाहायला मिळतोय। असं असलं तरी एकनाथ शिंदे यांच्याविषयी कोणताही सॉफ्ट कॉर्नर आपल्याला बघायला मिळत नाही। तर तिसरीकडे काँग्रेसच्या नेत्यांनी मात्र एक वेगळी शंका उपस्थित केली आहे। डोक्यात हवा जाऊ देऊ नका, कमी बोला जास्त काम करा। एकनाथ शिंदेंचा दम मुख्यमंत्र्यांच्याही कानपिचक्या। शिंदेंच्या शिवसेनेची बदनामी झाली ती या प्रमुख दोन व्हिडिओंमुळे। शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी आमदार निवासच्या कॅन्टीनमध्ये कर्मचाऱ्याला मारहाण केली। पाठोपाठ मंत्री संजय शिरसाडांचा बेडरूममध्ये पैशांच्या बॅगेचा व्हिडिओ समोर आला आणि शिवसेनेची पुरती नाचक्की झाली। आधीच शिंदेंच्या शिवसेनेचे नेते आरोपांच्या फेऱ्यात असताना या दोन व्हिडिओंनी विरोधकांना बोलण्याची आयती संधी दिली। कुठच्याही भाषेत चड्डी बनलेला काही समजलं नाही। जशा प्रकारे ते मस्ती नाच दाखवतात सगळीकडे, आपण पाहताय याच्यात नाव मुख्यमंत्री महोदयांचं खराब होतं। मी काल म्हणूनच कौतुक केलं मुख्यमंत्र्यांचं की सहनशीलता खूप दाखवली, आता कारवाई होणं गरजेचं आहे। जर महाराष्ट्रातला मंत्री सुरक्षा नाही आहे आणि इथे जनसुरक्षा विधेयक आणलं जात आहे, तर महाराष्ट्राच्या मंत्र्याच्या सुरक्षतेसाठी आणि त्याच्या बाबतीमध्ये पैशाची बॅग दिसते ज्याच्यावरती इन्कम टॅक्सची नोटीस आहे, तरी देखील धीट मंत्री पैशाच्या बॅगा घरात ठेवत आहे आणि अगदीच काय नाही तो अहो सरकारतर्फे दोन दोन कपडे तर द्या, सगळे उघडे फिरतायत। सध्या शिंदे गटाचे आमदार खासदार विविध आरोपांच्या फेऱ्यात आहेत। मंत्री संजय शिरसाडांची पैशाची बॅग, आमदार संजय गायकवाडांनी केलेली मारहाण, खासदार संदीपान भुमरेंच्या ड्रायव्हरची संपत्ती, भरत गोगावलेंची अघोरी पूजा, तानाजी सावंत गायब झाल्याचे आरोप, मीरा भाईंदरमध्ये प्रताप सरनाईकांना झालेला विरोध। संजय राऊतांनी तर शिंदेंच्या प्रत्येक नेत्याला टार्गेट करत शिंदेंवर निशाणा साधलाय, तर मुख्यमंत्र्यांनाही सवाल केलाय। माझं देवेंद्र फडणवीस यांना हा प्रश्न आहे की नैतिकता या राज्यात उरली असेल आणि सरकारमध्ये उरली असेल तर जे मंत्री आपल्या आजूबाजूला पैशाच्या बॅगा रिकाम्या ठेवून सिगरेटचे धूर सोडत बसलेले आहेत त्यांच्यावरती कठोर कारवाई आणि चौकशी व्हायला पाहिजे। ज्यांनी गरीब कर्मचाऱ्यांवरती निर्घृणपणे हल्ला केला त्यांच्यावरती अटेम्प्ट टू मर्डरचा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे। ज्यांच्या ड्रायव्हरच्या नावावरती 150 एकर जमीन कशी आली हे कोणाला सांगता येत नाही, अशा शिंदे गटाच्या नेत्यांवर कारवाई व्हायला पाहिजे। 150 एकर जमीन कोट्यवधी रुपयाची ड्रायव्हरच्या नावावर, असं ड्रायव्हर होण्याचं भाग्य सगळ्या महाराष्ट्राला लाभो या राज्यामध्ये। बरं, एक दिवस शिंदे सुद्धा म्हणतील की भुमरे मला तुझ्या ड्रायव्हरचं हो हो म्हणतील ते, किंवा अमित शहाकडे जाऊन सांगतील मला तुमच्या ड्रायव्हर करा। या सगळ्यामुळे शिंदेंची डोकेदुखी वाढली आहे आणि अखेर या सगळ्याला वैतागून शिंदेंनी आमदारांना चांगलाच दम भरला। तुमच्याकडे दाखवलेलं बोट हे माझ्याकडे असतं, तुमचे आमदार काय करतात असा प्रश्न मला विचारला जातो। तुमची बदनामी म्हणजे माझी बदनामी। चुकीच्या गोष्टींवर एनर्जी वाया घालवू नका, कमी बोला जास्त काम करा। बदनामीमुळे काही मंत्र्यांना घरी जावं लागलं। आपल्या परिवारावर कारवाईचा बडगा उगारायला मला अजिबात आवडणार नाही। मला कारवाई करावी लागणार नाही असं काम तुमच्याकडनं अपेक्षित आहे। मी कार्यकर्त्यासारखं वागतो, तुम्ही तसंच वागा। आपल्या विरोधात बदनामीचे डाव रचले जातात, त्यामुळे काळजी घ्या। पुढील काळ कसोटीचा आहे, सामाजिक जीवनात पथ्य पाळा। शिंदेंच्या शिवसेनेतल्या आमदारांच्या बेडरूम मधले व्हिडिओही बाहेर येऊ लागले आहेत आणि त्यावरनं काँग्रेसने एक वेगळीच शंका उपस्थित केली। बन्यांवर, चड्डीवर, लुंगीवर, टावेलवर, म्हणजे हे सगळे टावेल, लुंगी, चड्डी अशी गँग तयार होण्यापेक्षा समज देण्याची गरज होती, ती दिली। पण कॅमेऱ्यांचं लक्ष त्यांच्याकडेच का जात आहे आणि कॅमेरा पुढे तेच टार्गेट का होत आहेत? तर मला वाटतं की कॅमेरा हा
गुप्त लोकांच्या हातात आहे, जे सत्तेतीलच पार्टनर आहे. थेट घरी पाठवेन असा इशारा आता शिंदेंनी दिलाय. शिंदेंच्या नेत्यांना हा इशारा गांभीर्यानं घ्यावा लागणार आहे. शिंदे गटाच्या नेत्यांच्या बेडरूम मधले व्हिडिओ बाहेर येत आहेत, त्यामुळे शिंदे गटाच्या नेत्यांना कॅमेरा कुणाच्या हाती याचाही विचार शिंदे गटाला करावा लागणार आहे. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई.